आपण आपल्या उपासनेला सुरुवात करूया. सर्वांना प्रभू येशूच्या मधुर नावात सलाम. सुरुवातीला आपण उपासना संगीतातून गीत क्रमांक 13 हे गाऊया. सृष्टी सर्व गाती पवित्र प्रभूला. गाऊया. सृष्टी सर्व गाती पवित्र प्रभूला, वंदू त्या देवाला आता आम्ही, वंदू त्या देवाला आता आम्ही. दूत सर्व गाती पवित्र पवित्र, दूत सर्व गाती पवित्र पवित्र, नित्यची पवित्र वंदिती ते, नित्यची पवित्र वंदिती ते. सृष्टी सर्व गाती पवित्र प्रभूला, वंदू त्या देवाला आता आम्ही, वंदू त्या देवाला आता आम्ही. पवित्रच कृत्ये सर्व त्याची होती, पवित्रच कृत्ये सर्व त्याची होती. मानव जगती निर्मितैसे, मानव जगती निर्मितैसे. सृष्टी सर्व गाती पवित्र प्रभूला, वंदू त्या देवाला आता आम्ही, वंदू त्या देवाला आता आम्ही. पतितच आम्ही प्रार्थितो तुझला, पतितच आम्ही प्रार्थितो तुझला. शुद्धता आम्हाला द्यावी देवा, शुद्धता आम्हाला द्यावी देवा. सृष्टी सर्व गाती पवित्र प्रभूला, वंदू त्या देवाला आता आम्ही, वंदू त्या देवाला आता आम्ही. शुद्ध जे असती त्याशी तू भेटशी, शुद्ध जे असती त्याशी तू भेटशी. म्हणून तुझशी मागतो हे, म्हणून तुझशी मागतो हे. सृष्टी सर्व गाती पवित्र प्रभूला, वंदू त्या देवाला आता आम्ही, वंदू त्या देवाला आता आम्ही. आजच्या मननाकरिता जो शास्त्र भाग
निवडला आहे तो आपण ऐकूया. स्तोत्रसंहिता याचा पहिला अध्याय आपण यावेळेस ऐकूया. स्तोत्रसंहिता पहिला अध्याय आपण मननासाठी घेऊ. या ठिकाणी असं लिहिलंय, नीतिमान व अनीतिमान. जो पुरुष दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही, पापीजनांच्या मार्गात उभा राहत नाही आणि निंदकांच्या बैठकीत बसत नाही, तर परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो, त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस मनन करीतो तो धन्य. जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लाविलेले असते, जे आपल्या हंगामी फळ देते, ज्याची पाने कोमेजत नाहीत, अशा झाडासारखा तो आहे. आणि जे काही तो हाती घेतो ते सिद्धीस जाते. दुर्जन तसे नाही, ते वाऱ्याने उडून जाणाऱ्या भुसासारखे आहेत. यामुळे दुर्जन न्यायसमयी टिकावयाचे नाहीत, पापीजन नीतिमानांच्या मंडळीत उभे राहावयाचे नाहीत. कारण नीतिमानांचा मार्ग परमेश्वराला अवगत असतो, पण दुर्जनांचा मार्ग नष्ट होतो. परमेश्वर देवबाप या वाचलेल्या सर्व पवित्र वचनांना आपल्या प्रत्येकासाठी आशीर्वादित करो. परमेश्वराच्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. स्तोत्रसंहिता याचा पहिला अध्याय आणि या पहिल्या अध्यायावर आज आपण मनन करूया. आणि या स्तोत्राला या ठिकाणी शीर्षक आहे नीतिमान व अनीतिमान. परंतु आज आपण या स्तोत्रातून पाहूया की मनुष्य आपल्या जीवनामध्ये यशस्वी कसा होतो, यशस्वी कधी होतो आणि यशस्वी होण्याचं जे रहस्य आहे ते आपल्याला या शास्त्र भागामध्ये पाहायला मिळतं. बघा, जीवनात यशस्वी कसं व्हायचं हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे आणि हा प्रश्न अनेकांना पडतो. त्यासाठी आपण पाहतो की यशस्वी कसं व्हायचं याविषयीचं मार्गदर्शन करणारे अनेक पुस्तकं आपल्याला बाजारामध्ये देखील वाचायला मिळतात, पाहायला मिळतात. परंतु एकदा एका तरुण भावाने असा प्रश्न केला की आपल्या पवित्र शास्त्रामध्ये याविषयी काय मार्गदर्शन मिळतं की आम्ही आमच्या जीवनामध्ये यशस्वी कधी होतो, यशस्वी कसे होतो याविषयीचं मार्गदर्शन आपल्याला शास्त्रामध्ये मिळतंय का. आणि आपण पाहतो की पवित्र बायबल आपल्याला सर्व विषयांवर मार्गदर्शन करतो आणि याही प्रश्नाचं उत्तर आपल्याला बायबलमध्ये पाहायला मिळतं की आम्ही आमच्या जीवनामध्ये यशस्वी कधी होतो किंवा यशस्वी कसे होतो. जे काही काम आम्ही हाती घेतो ते काम यशस्वी व्हावं अशी आमची इच्छा असते, परंतु ते कसं होईल हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि या प्रश्नाकडे येण्यापूर्वी आपण सुरुवातीला हे पाहूया की पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला असं देखील मार्गदर्शन मिळतं की काम करणे, व्यवसाय करणे हे किती महत्त्वाचं आहे. बऱ्याच वेळा असं पाहायला मिळतं की अनेक तरुणांना काम करण्याची इच्छा होत नाही. अनेक तरुण असे असतात की ज्यांना काम करावं, नोकरी करावी किंवा व्यवसाय करावा अशी प्रेरणा नसते. ते कुठल्या प्रकारे काम करायला उत्सुक नसतात. परंतु आपण पवित्र बायबलमध्ये असं वाचतो की स्वतःचा कामधंदा करणे, व्यवसाय करणे हे किती महत्त्वाचं आहे. आणि हे आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये पाहायला मिळतं की देवबापाने ज्यावेळेस मनुष्याला निर्माण केलं त्यावेळेस आपण पाहतो की त्या मनुष्याला परमेश्वराने एक काम नेमून दिलं. आदम आणि हवा ज्यावेळेस परमेश्वराने निर्माण केले त्यावेळेस त्यांना परमेश्वराने त्या बागेची मशागत करण्याचं काम दिलं. म्हणजे देवबापाने त्यांना काहीतरी काम दिलं, त्यांना रिकामं असं ठेवलं नाही.
आणि हीच परमेश्वराची इच्छा आहे की प्रत्येकाने काम करावं, आपली भाकर मिळवावी. आणि आपण शास्त्रामध्ये जर आणखी बारकाईने पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की परमेश्वराने काम करणारे किंवा कष्ट करणारे लोकच पसंत केले. जे जे पाचारण केले, ज्यांना ज्यांना सेवेसाठी परमेश्वराने पाचारण केलं, त्यातील एकही रिकाम टेकडा नव्हता. आपण पाहतो ज्यावेळेस परमेश्वराने मोशेला पाचारण केलं, त्यावेळेस मोशे काम करत होता. आपल्या सासऱ्याचे गुरं तो रानामध्ये घेऊन गेलेला होता, म्हणजे कामात होता. आपण पाहतो शौलाला ज्यावेळेस परमेश्वराने पाचारण केलं, त्याही वेळेस शौल आपल्या बापाचे हरवलेले गाढवं शोधायला गेलेला होता, म्हणजे तो कामामध्येच होता. किंवा आपण आणखी पुढं पाहतो ज्यावेळेस परमेश्वराने प्रभू येशूने ज्यावेळेस पेत्र, योहान आणि याकोब यांना ज्यावेळेस पाचारण केलं, त्याही वेळेस ते काम करत होते, मासे पकडण्याचा प्रयत्न करत होते. परमेश्वराने ज्यावेळेस दाविदाला पाचारण केलं, त्याही वेळेस आपण पाहतो की दावीद रानामध्ये गेलेला होता, तोही कामामध्ये होता. म्हणजे प्रत्येकाला ज्यांना ज्यांना परमेश्वराने पाचारण केलं सेवेसाठी, ते काम करत होते. म्हणजे देवाला कष्ट करणारे लोक आवडतात, परमेश्वराला कष्टाळू लोक आवडतात. आळशी लोक किंवा काम करण्यास उत्सुक नसलेले असे देवाला कधी आवडले नाही. आणि म्हणून पहिला प्रश्न हा आहे, मनुष्य यशस्वी कधी होतो याच्या आधी त्याला कामाची आवड आहे का, हे महत्त्वाचं आहे. आणि बायबल सांगते की मनुष्याची निर्मिती झाली त्यावेळेस परमेश्वराने त्याला काम नेमून दिलं. म्हणजे आम्ही प्रत्येकाने काम करावं ही देवाची इच्छा आहे. आता दुसरा महत्त्वाचा प्रश्न आपल्याला हा आहे की आम्ही आमच्या जीवनामध्ये जे काही काम करतो त्यामध्ये आम्ही यशस्वी कसे होऊ शकतो. आणि त्यासाठी आपण या स्तोत्र 1 यामध्ये पाहतो. असं लिहिलंय, जो पुरुष दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही, पापी जनांच्या मार्गात उभा राहत नाही आणि निंदकांच्या बैठकीत बसत नाही, तर परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो, त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस मनन करीतो, तो धन्य. आणि याच आशीर्वादांमध्ये पुढे असं म्हटले की जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले असते, जे आपल्या हंगामी फळ देते, ज्याची पाने कोमेजत नाहीत, अशा झाडासारखा तो आहे. आणि जे काही तो हाती घेतो ते सिद्धीस जाते. आणि हा तो आशीर्वाद आहे. जो मनुष्य या स्तोत्रामधील या पहिल्या 4 अटींचं पालन करतो, तो जे काही हाती घेतो ते कार्य सिद्धीस जातं. जे काही कार्य तो हाती घेईल ते पूर्णत्वास जातं. आणि हा तो आशीर्वाद आहे की आम्ही आमच्या जीवनामध्ये यशस्वी कधी होतो, ज्यावेळेस या 4 गोष्टींचं आम्ही पालन करतो. आपण सुरुवातीला पाहिलं की प्रत्येकाने काम केलं पाहिजे, प्रत्येकाने कष्ट केले पाहिजेत. आणि त्यासाठी आपण नीतिसूत्राच्या पुस्तकामध्ये आळसाविषयी अनेक टिप्पणी पाहतो की आळस हा किती धोकादायक आहे, हे आपण नीतिसूत्राच्या पुस्तकामध्ये वाचतो. त्याचप्रमाणे जर आपण 2 थेसलनी 3 अध्याय आणि 10वं वचन जर वाचलं, 2 थेसलनी 3 अध्याय आणि 10वं वचन यामध्ये आपण असं वाचतो. त्या ठिकाणी प्रेषित पौलाने असं म्हटलेलं आहे, कारण आम्ही तुमच्याबरोबर होतो तेव्हा देखील आम्ही तुम्हास अशी आज्ञा केली होती की कोणाला काम करण्याची इच्छा नसेल तर त्याने खाऊही नये. ज्याला काम करण्याची इच्छा नसेल त्याने खाऊ नये, त्याने भाकर खाऊ नये. म्हणजे काम करावं ही परमेश्वराची इच्छा आहे. आणि मग आम्हाला जे काही काम आम्ही हाती घेतो ते यशस्वी कसं होतं किंवा कोण आपल्या जीवनामध्ये यशस्वी होतो, 4 गोष्टींकडे आपण लक्ष देऊया. पहिली गोष्ट, जो पुरुष दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही. पहिली गोष्ट, जो दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही तर धार्मिकांच्या किंवा परमेश्वराच्याच मार्गदर्शनाने चालतो, तो आपल्या जीवनामध्ये यशस्वी होतो. ही महत्त्वाची गोष्ट आहे की आम्हाला बऱ्याच वेळा
असे सल्लागार मिळतात की जे आम्हाला चुकीच्या गोष्टींकडे नेतात किंवा चुकीचे सल्ले आम्हाला देतात. चुकीचे सल्ले म्हणण्यापेक्षा आपण म्हणू की वाईट सल्ले देतात. आणि असे वाईट सल्ले देणारे आम्हाला फुकट मिळतात आणि खूप प्रमाणात मिळतात. परंतु शास्त्र असं सांगतं की यशस्वी कोण होतो? जो पुरुष दुर्जनांच्या सल्ल्याने चालत नाही, तर धार्मिकांच्या किंबहुना परमेश्वराच्या मार्गदर्शनाने चालतो, तो आपल्या जीवनामध्ये यशस्वी होतो. याचं उदाहरण आपण पवित्र शास्त्रामध्ये पाहतो. आपण पाहतो राजा रहबाम याच्याविषयी आपण पाहतो. जुन्या करारामध्ये पहिले राजे याच्या 12व्या अध्यायामध्ये आपण रहबाम राजाची गोष्ट वाचतो. आणि आपल्याला ही गोष्ट माहिती आहे की राजा शल्मोन हा अखंड इस्रायलचा राजा होता. हा अतिशय सुज्ञ राजा होता. परंतु त्याचा मुलगा रहबाम हा मात्र सुज्ञपणे वागला नाही. शास्त्रामध्ये आपण पाहतो की ज्यावेळेस इस्रायली लोक राजा रहबामकडे आले आणि त्यांनी ज्यावेळेस त्याला असं विचारलं की आपण कशा प्रकारे आमच्याबरोबर वर्तन करणार, त्यावेळेस आपण पाहतो की रहबामाने आपल्या दरबारातील आपल्या मित्रांचा सल्ला घेतला. दुसरे राजे 12व्या अध्यायामध्ये आपण वाचतो की ज्यावेळेस इस्रायली लोक आले, त्यांनी ज्यावेळेस राजाला विचारलं की आपण कशा प्रकारे आमच्याशी वागणार आहात, तुमचं ध्येय धोरण काय असेल, त्यावेळेस रहबामाच्या दरबारातील जे वयोवृद्ध लोक होते, जे धार्मिक लोक होते, त्यांनी राजाला असा सल्ला दिला की राजा, तुम्ही या लोकांशी मधुर शब्दांनी उत्तर द्या. तुम्ही त्यांचे सेवक होऊन त्यांची सेवा कराल आणि त्यांना मधुर शब्दांनी उत्तर द्याल तर हे सर्व काळ आपले सेवक होऊन राहतील. तुम्ही जर गोड शब्दात त्यांच्याशी बोलले तर हे तुमचे कायमचे सेवक बनतील. परंतु रहबामाचे जे इतर मित्र होते, जे त्याच्याबरोबर लहानचे मोठे झालेले होते आणि जे दुर्जन होते, त्यांनी त्याला असा सल्ला दिला की तू त्यांच्याशी कठोर शब्दात बोल. आणि ह्या रहबाम राजाने वयोवृद्धांचा सल्ला नाकारून त्या दुर्जनांचा सल्ला घेतला. आणि ह्या दुर्जन मुलांनी त्याला काय सल्ला दिला? ज्यावेळेस हे इस्रायली लोक पुन्हा राजा रहबाम समोर आले, त्यावेळेस राजाने असं उत्तर दिले. वचन 10 मध्ये आपण वाचतो, त्याच्याबरोबर लहानचे मोठे झालेल्या त्या तरुणांनी त्यास उत्तर दिले, हे जे लोक आपल्याला म्हणतात की आपल्या बापाने आम्हावर भारी जू लादले होते, तर आता आपण ते हलके करा. त्यास असे सांगा की माझी करंगळी माझ्या बापाच्या कमरेपेक्षा मोठी आहे. माझ्या बापाने तुमच्यावर भारी जू लादले ते मी आणखी भारी करणार. माझा बाप तुम्हास असुडांनी ताडण करीत असे तर मी तुम्हास विंचवांनी ताडण करीन. राजा रहबामाने मूर्खपणाचं उत्तर दिलं, कारण त्याला सल्ला चांगला मिळाला. वाईट लोकांच्या सल्ल्याने तो चालला. त्याने इस्रायली लोकांना, आपल्या प्रजेला असं उत्तर दिलं की माझी करंगळी माझ्या बापाच्या कमरेपेक्षा मोठी आहे. माझ्या बापाने जे तुमच्यावर निर्बंध लादले मी ते आणखी भारी करणार. मी तुमचं ओझं आणखी वाढवणार. आणि याचा परिणाम या रहबाम राजाचं राज्य हे विभागले गेले. त्याच्या राज्याचं विभाजन झालं. इस्रायलमध्ये 2 राजे तयार झाले. का असं? रहबाम या ठिकाणी अपयशी ठरला कारण तो दुर्जनांच्या सल्ल्याने चालला. बघा, आम्ही आमच्या जीवनामध्ये यशस्वी कधी होतो? ज्यावेळेस आम्ही धार्मिकांच्या सल्ल्याने चालतो किंवा पवित्र शास्त्रानुसार आम्ही चालतो. परमेश्वराकडून प्रार्थनापूर्वक जर मार्गदर्शन आम्ही मिळवतो तरच आम्ही आमच्या जीवनामध्ये यशस्वी होतो. जर वाईट लोकांच्या सल्ल्याने आम्ही चाललो तर आम्ही यशस्वी होत नाही. म्हणून पहिली गोष्ट, आम्हाला पवित्र शास्त्र जे आमचे मार्गदर्शक आहे त्याकडं पाहत चाललं पाहिजे. दुसरी गोष्ट, आपण स्तोत्र 1 मध्ये काय पाहतो? जो पुरुष दुर्जनांच्या सल्ल्याने चालत नाही. आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी आपण पाहतो ती म्हणजे पापी जनांच्या मार्गात उभा राहत नाही. जो पापी जनांच्या मार्गात उभा राहत नाही, जो पापापासून स्वतःला नेहमी दूर ठेवतो, असा मनुष्य आपल्या जीवनामध्ये यशस्वी होतो. कारण जो पापापासून स्वतःला जपतो
परमेश्वराची त्याच्यावर कृपा होते. व्यवसाय करताना ही एक महत्त्वाची गोष्ट आहे की बऱ्याचदा आम्हाला जगातून हा सल्ला मिळतो की प्रामाणिकपणाने चालावं तर आम्ही पैसा कमवू शकत नाही. जगाचा हा सल्ला असतो की प्रामाणिकपणामुळे कधी भलं होत नाही. परंतु शास्त्र सांगतं की जो परमेश्वराचं भय धरून चालतो, जो परमेश्वराच्या भयाने चालतो आणि पापापासून दूर राहतो, तोच आपल्या जीवनामध्ये यशस्वी होतो. जसं आपण शास्त्रामध्ये पाहतो, जुन्या करारातील योसेफाचं उदाहरण आपण पाहतो. जुन्या करारातील योसेफ हा एक देवाला भिवून वागणारा तरुण आहे आणि त्याच्या विषयी आपण उत्पत्तीच्या 37व्या अध्यायामध्ये असं वाचतो. वचन 1 आणि 2 मध्ये असं लिहिले, याकोब कनान देशात वस्ती करून राहिला, तेथेच त्याचा बापही उपरी म्हणून राहिला होता. याकोब वंशाचा वृत्तांत हा, योसेफ 17 वर्षांचा असता आपल्या भावांबरोबर कळप चारित असे. तो मुलगा आपल्या बापाच्या स्त्रिया बिल्हा व जिल्पा यांच्या मुलांबरोबर असे. तेव्हा त्याने त्यांच्या दुर्वर्तनाविषयीची खबर आपल्या बापास दिली. योसेफाचं या ठिकाणी काय वैशिष्ट्य आपण पाहतो, त्याला वाईट गोष्टींचा वीट आहे. राणामध्ये ज्यावेळेस त्याच्या भावांसोबत तो होता, त्यावेळेस त्याचे भाऊ जे दुर्वर्तन करायचे, त्या दुर्वर्तनाची खबर त्याने आपल्या बापाला दिली. म्हणजे त्याला त्या गोष्टी आवडल्या नाहीत, त्याला त्या गोष्टी सहन झाल्या नाहीत आणि यावरून योसेफाचा धार्मिकपणा दिसून येतो. आता खरं तर त्यावेळेस धर्म असा नव्हता, म्हणजे नियमशास्त्र नव्हतं, शुभवर्तमानही नव्हतं, 10 आज्ञा दिलेल्या नव्हत्या. पण तरीसुद्धा आपण पाहतो की हा योसेफ पापापासून स्वतःला जपायचा, पापापासून दूर राहायचा, कारण त्याचा सत्सद विवेक जागा होता. त्याचा सत्सद विवेक त्याला चालवत होता. आणि आपण पाहतो की परमेश्वराचं मार्गदर्शन तो नेहमी घ्यायचा. योसेफ हा चांगल्या वृत्तीचा होता हे आपण पुढे शास्त्र वचनामध्ये पाहतो. त्याला देवाची एवढी भीती होती. आपण पुढं पाहतो ज्यावेळेस पोटिफराच्या घरी तो कामाला होता. योसेफाची गोष्ट आपल्याला माहिती आहे की तो चांगला आहे म्हणून त्याच्या भावांनी त्याला मिद्यानी लोकांना विकलं, मिद्यानी लोकांनी त्याला मिस्री लोकांना विकलं आणि हा मिसर देशामध्ये हा मुलगा, हा तरुण त्या ठिकाणी आपण पाहतो की गुलाम म्हणून त्या ठिकाणी गेलेला आहे, गुलाम म्हणून तो गेला. पण ज्यावेळेस तो त्या देशामध्ये गुलाम म्हणून गेला, दास म्हणून गेलाय, परंतु आपलं प्रवृत्ती त्याने सोडलेली नाही. जो चांगुलपणा आहे तो त्याने सोडलेला नाही. तो पापापासून अजूनही स्वतःला दूर ठेवते. खरं तर तो दुसऱ्या देशामध्ये आहे, तिथले नियम वेगळे आहेत. तो आपल्या घरापासून दूर आहे, त्याला बघायला कोणी नाही, त्याला दापायला कोणी नाही. बरोबर, आम्ही बऱ्याच वेळा असं पाहतो, ज्यावेळेस आमचे नगरचे मुलं पुण्याला शिकायला जातात त्यावेळेस त्यांना असं वाटतं की आपल्याला इथं पाहायला कोणी नाही. सकाळी फक्त एक फोन करायचा घरी आणि संध्याकाळी एक फोन करायचा आणि दिवसभरमध्ये आपल्याला पाहायला कोणी नाही असं त्यांना वाटतं. योसेफाची हीच परिस्थिती आहे. फक्त तो मिस्रामध्ये शिकायला गेलेला नाही, तो गुलाम म्हणून गेला. त्याला पाहणारं कोणी नाही, त्याला रागावणारं कोणी नाही, वळण लावणारं कोणी नाही. पण तरीसुद्धा आपण पाहतो की हा योसेफ त्या ठिकाणी अतिशय प्रामाणिकपणे देवाला भिवून वागतो. पोटिफराच्या घरी ज्यावेळेस तो होता, आपण पाहतो त्याच्या पोटिफराच्या पत्नीने ज्यावेळेस त्याला जबरदस्ती केली, त्यावेळेस हा योसेफ काय म्हणाला, याला परमेश्वराची भीती होती असं त्या ठिकाणी स्पष्टपणे आपण वाचतो. की देवाविरुद्ध मी एवढे मोठे पाप कसं करू, हा प्रश्न त्याला पडला. आणि परिणाम काय झाला, तो पापापासून स्वतःला दूर ठेवणारा होता. योसेफ पापी जनांच्या मार्गात उभा राहत नव्हता आणि याचा परिणाम आपल्या जीवनामध्ये तो यशस्वी झाला. तो दास म्हणून जरी तो मिस्रामध्ये गेलेला असला तरी आपण पाहतो की कालांतराने तो त्या ठिकाणी मोठा अधिपती झाला. त्याचा जन्म वाया गेलेला. परमेश्वराने योसेफाला आशीर्वादित केलं आणि आपण शास्त्रामध्ये त्याच्याविषयी हेच वाचतो. हे इतरांना देखील दिसून आलं की योसेफ जे काही काम हाती घ्यायचा ते यशस्वी व्हायचं. परमेश्वर त्याच्या हाताला यश देत असे असं आपण शास्त्रामध्ये वाचतो. का?
कारण तो पापापासून नेहमी स्वतःला दूर ठेवायचा। महत्त्वाची गोष्ट हीच आहे, आम्ही आमच्या जीवनामध्ये यशस्वी कधी होतो ज्यावेळेस आम्ही दुर्जनांच्या सल्ल्याने चालत नाही, तर आम्ही धार्मिकांच्या सल्ल्याने चालतो, किंबहुना पवित्र शास्त्राच्या मार्गदर्शनाने चालतो। दुसरी गोष्ट, जर आम्ही स्वतःला पाप मार्गापासून दूर ठेवतो तर परमेश्वर आम्हाला यशस्वी करतो, आमच्या हातच्या कामाला आशीर्वादित करतो। याचं उदाहरण आपण आणखी पाहतो, ज्यावेळेस इसहाकाने दुष्काळी काळामध्ये देखील ज्यावेळेस तो पलिष्ठांच्या देशामध्ये गेला आणि नुकताच दुष्काळ झालेला होता, अशा परिस्थितीमध्ये त्याने अबिमेलेक या ठिकाणी जाऊन जमीन मागितली आणि त्या जमिनीमध्ये त्याने धान्याची पेरणी केली। त्यावेळेस शास्त्रामध्ये लिहिलंय की इसाकाला 100 पट पीक मिळालं, जे स्थानिक लोकांना देखील कधी मिळत नव्हतं, कारण इसहाक हा एक धार्मिक वृत्तीचा मुलगा आहे। ज्यावेळेस आपण पाहतो की रिबेका इसाकाकडे निघाली, त्यावेळेस हा इसाक काय करत होता, तर तो रानामध्ये प्रार्थना करायला गेलेला होता। म्हणजे हा प्रार्थनेमध्ये असणारा तरुण आहे आणि याचा परिणाम दुष्काळाच्या काळातही परमेश्वराने त्याला काय केलेला आहे, आशीर्वादित केलेला आहे। आणि हे आपण उत्पत्तीच्या 26व्या अध्यायामध्ये वाचतो। जर आपण ते वचन वाचलं तर इथं असं लिहिलंय, उत्पत्ती 26वा अध्याय, इसाकाने त्या देशात 12वं वचन, इसाकाने त्या देशात धान्याची पेरणी केली आणि त्याला त्याच वर्षी 100 पट पीक मिळाले आणि परमेश्वराने त्याचे कल्याण केले। तो थोर झाला आणि उत्तर उत्कर्ष पाहून मोठा संपन्न झाला। तो कळप, खिल्लारे व पुष्कळ दासदासी यांचा धनी झाला। तेव्हा बलिष्ठी लोक त्याचा हेवा करू लागले। स्थानिक लोकांपेक्षा जास्त यश याला मिळालं का? कारण हा इसहाक परमेश्वराच्या सहवासामध्ये राहणार आहे आणि म्हणून परमेश्वराने त्याला आशीर्वादित केलं। आणि हेच पुढे आपण ह्या 3ऱ्या मुद्द्यामध्ये वाचतो, आणि निंदकांच्या बैठकीत बसत नाही, तर परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो, त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस मनन करीतो, तो धन्य। यशस्वी कोण होतो? जो दुर्जनांच्या सल्ल्याने चालत नाही, पापापासून स्वतःला दूर ठेवतो, निंदकांच्या सहवासामध्ये जात नाही, बसत नाही, तर चौथी गोष्ट, देवाच्या शास्त्राचं मनन करतो। जो परमेश्वराच्या शास्त्राचं मनन चिंतन करतो, जो परमेश्वराच्या शास्त्राचं मनन करून पालन करतो, अहोरात्र त्याच्या शास्त्राचं मनन करत राहतो, त्याला परमेश्वर यशस्वी करतो। आणि हे आपण शास्त्रामध्ये अनेक ठिकाणी पाहतो। असा यशस्वी झालेला तरुण कोण? तर दावीद, जो ज्यावेळेस आपल्या वडिलांचे गुरंढोरं घेऊन रानामध्ये जायचा, आणि आपण पाहतो की रानामध्ये ज्यावेळेस हे मेंढपाळ जायचे त्यावेळेस बऱ्याच ठिकाणी काही मेंढपाळ नशा करायचे, काही दुर्वर्तन करायचे, जे कळप त्यांना राखायला दिलेले असते त्याच्यातलेच काही मेंढरं मारून खायचे। परंतु दावीद मात्र काय करायचा? दावीद हा ज्यावेळेस रानामध्ये जायचा त्यावेळेस परमेश्वराचे स्तोत्र गात बसायचा। त्याच्याकडे एक तंतुवाद्य होतं, ते तंतुवाद्य तो वाजवायचा आणि ते तंतुवाद्य वाजवत परमेश्वराची आराधना आणि उपासना तो करायचा। तो स्तोत्र रचायचा आणि तो परमेश्वराच्या शास्त्राचं मनन करायचा, परमेश्वराच्या सुवचनांवर तो स्तोत्र लिहायचा, कविता करायचा, उपासना करायचा। आणि याचा परिणाम आपण काय पाहतो की परमेश्वराने ह्या दावीदाला त्या मेंढपाळांमधून उचललं आणि इस्रायलचा राजा केला। आणि आपण पाहतो की दावीदाला परमेश्वराने स्तोत्रामध्ये म्हटल्याप्रमाणे कंगालातून त्याला धुळीतून उठवलं आणि अधिपतींच्या पंक्तीस नेऊन बसवलं। हा एक मोठा चमत्कार त्याच्या बाबतीत घडला का? कारण दावीद परमेश्वराच्या शास्त्राचं मनन करायचा आणि त्याच्या सहवासामध्ये राहायचा। यशस्वी होण्याचं सूत्र हेच आहे की आम्ही जर परमेश्वराच्या सहवासामध्ये राहतो तर आमचं नीतिमत्व हेच आमचं भांडवल बनतं। आणि हे आपण शास्त्रामध्ये अनेक ठिकाणी पाहतो। राजा उज्जियाची गोष्ट जर आपण वाचली, दुसरे इतिहास 26वा अध्याय, आणि यामध्ये आपण पाहतो की 16व्या वर्षी हा राजा झाला आणि हा 16 वर्षांचा मुलगा, हा 16 वर्षांचा तरुण हा आपल्या जीवनामध्ये यशस्वी झाला। का यशस्वी झाला?
याचं उत्तर इथं दिलंय. दुसरे इतिहास याचा 26वा अध्याय आणि वचन 5 मध्ये असं लिहिलंय. दुसरे इतिहास 26वा अध्याय वचन 5, 4 आणि 5. त्याचा बाप अमस्या याच्या एकंदर वागणुकीस अनुसरून परमेश्वराच्या दृष्टीने जे नीट ते तो करी. देवाचे दृष्टांत जाणणारा जकर्या याच्या वेळी तो देवाच्या भजनी लागलेला असे. देवाच्या भजनी जोवर तो लागला होता तोवर त्याने त्याचे कल्याण केले. तो परमेश्वराच्या भजनी लागलेला होता म्हणून परमेश्वराने त्याचे कल्याण केले. आणि पुढे वचन 8 मध्ये आपण वाचतो, अम्मोनी लोक उज्जियास कर देत असत. त्याची कीर्ती मिसर देशाच्या सीमेपर्यंत जाऊन पसरली, कारण तो महासमर्थ झाला. राजा उज्जिया महासमर्थ झाला इतका की आजूबाजूचे राष्ट्र त्याला घाबरत होते आणि त्याला कर देत होते. पुढे आणखी आपण वाचतो वचन 15 मध्ये देखील असं म्हटले पुढे, त्याची कीर्ती दूरवर पसरली, त्यास इतके विलक्षण सहाय्य मिळाले की तो महासामर्थ्यवान झाला. आपण पाहतो 2 वेळेस त्याचं वर्णन महासमर्थ असं केलं. राजा उज्जिया 16व्या वर्षी राजा झाला आणि तो आपल्या जीवनामध्ये यशस्वी झाला, महासामर्थ्यवान झाला. का? कारण तो परमेश्वराच्या भजनी लागलेला होता. बघा, आम्ही आमच्या जीवनामध्ये यशस्वी कधी होतो? ज्या वेळेस या स्तोत्र 1 मधील या अटींचं पालन आम्ही करतो. असं लिहिलंय, जो दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही, पापीजनांच्या मार्गात उभा राहत नाही आणि निंदकांच्या बैठकीत बसत नाही, तर परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो, त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस मनन करीतो, तो धन्य. आणि असा मनुष्य जो या 4 अटींचं पालन करतो तो आशीर्वादित कशा प्रकारे होतो? या ठिकाणी असं वर्णन आहे की जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले असते, जे आपल्या हंगामी फळ देते, ज्याची पाने कोमेजत नाहीत, अशा झाडासारखा तो आहे. म्हणजे जे झाड हिरवगार आहे, ज्याला सतत पाणी पुरवठा होतो, ज्याला खूप पाणी मिळाल्यामुळे जे असं हिरवगार दिसतं, अशा झाडासारखा तो होतो, ज्या झाडाला पाण्याची कुठली कमतरता नाही. आणि विशेष म्हणजे असं झाड आपल्या हंगामामध्ये काय देतं? फळ देतं. हे झाड आपल्या हंगामामध्ये फळ देतं म्हणजे योग्य समयी त्याला फळ येतं. योग्य वयात असा तरुण हा यशस्वी होतो. नाहीतर आपण पाहतो की हंगाम निघूनही जातो तरी आमचे मुलं काही करत नाहीत, काही मिळवत नाहीत. हंगाम निघून जातो पण काही करू शकत नाही. परंतु जो या 4 अटींचं पालन करतो तो योग्य हंगामामध्ये काय करतो? फळ देतो. आणि त्या ठिकाणी वर्णन असं केलंय, आणि जे काही तो हाती घेतो ते सिद्धीस जाते. जे काही तो हाती घेतो ते सिद्धीस जाते. म्हणजे परमेश्वर त्याला अपयश येऊ देत नाही. जे काही काम तो हाती घेतो ते काम परमेश्वर काय करतो? यशस्वी करतो आणि त्याला कुठल्या प्रकारे कधी अपयश येत नाही. आणि म्हणून आम्ही यशस्वी कधी होतो त्याला या 4 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. जितकं या 4 अटींचं आम्ही पालन करू, परमेश्वर आम्हाला आमच्या कामाला यशस्वी करील आणि आम्हाला कधी अपयश येऊ देणार नाही. देवबाप या वाचलेल्या वचनांद्वारे आपल्या प्रत्येकाला आशीर्वादित करो. आपण प्रार्थना करूया. हे कृपाळू आमच्या परमेश्वर बापा, आम्ही तुझे आभार आणि उपकार मानतो. हे पवित्र वचन आम्हा सर्वांच्या मनामध्ये खोलवर शिरू दे. विशेष करून देवापा या वचनाद्वारे सर्व तरुणांना तू आशीर्वादित कर. प्रिय बापा, आम्ही तुझ्याजवळ ही प्रार्थना करतो की देवापा या वचनाद्वारे सर्व तरुणांना आशीर्वादित कर. ज्यांना काम व्यवसाय करण्याची प्रेरणा होत नाही त्यांना ती प्रेरणा मिळू दे. प्रत्येकाने आपापला उद्योगधंदा करावा, आपला व्यवसाय करावा, स्वतःची भाकर मिळवावी. म्हणून देवापा प्रत्येकाला तू सहाय्य कर. देवापा आम्ही यावेळेस प्रार्थना करतो आमच्या संपूर्ण मंडळीवर तुझी दया आणि कृपा असू दे, तुझा आशीर्वाद असू दे. प्रिय बापा, आम्ही तुझ्याजवळ ही विनंती करतो
आमच्या मंडळीतील प्रत्येक व्यक्तीला तू सांभाळ. जे कोणी आजारी असतील, कोरोना बाधित असतील, त्या सर्वांना देवाप्पा तुझा आरोग्यदायी स्पर्श कर. आम्ही ह्यावेळेस आठवण करतो देवाप्पा, जे जे आजारी आहेत, कोरोना बाधित आहेत, सर्वांना तुझा आरोग्यदायी स्पर्श होऊ दे. आणि देवाप्पा त्या प्रत्येकाला तू सांभाळ. प्रभो, उपासना मंदिरे जरी बंद असली तरी देवाप्पा मंडळीची आध्यात्मिक वाढ थांबू देऊ नको. तर प्रभो, प्रत्येकाने कौटुंबिक प्रार्थना करावी, वैयक्तिक प्रार्थनेमध्ये असावं, म्हणून सर्वांना प्रेरणा दे, संधी दे, सुबुद्धी दे. जे वचन आम्ही ऐकले आमच्या प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये खोलवर शिरू दे. प्रभो, आम्ही प्रार्थना करतो की कोरोनाचा हा प्रभाव कमी होऊ दे आणि देवाप्पा ही महामारी तू थांबव अशी विनंती करतो. प्रभू येशूच्या नावाने प्रार्थना केली म्हणून देवाप्पा तू आई. आमेन. आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानिले जाओ, तुझे राज्य येव, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आपल्या ऋण्यास ऋण सोडिले आहेत तसेच तू आमची ऋणी आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडी. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आणि आता सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवबापाची प्रीती, तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आणि मार्गदर्शन आपणा सर्वांसोबत आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. आमेन.